बघा, पुस्तकाच्या 1000 प्रती आहेत. किती पुस्तकं आहेत त्याच्याकडे? 1000. त्याने काय केले? 1000 प्रती म्हणजे 1000 पुस्तके. 1000 प्रती कशाच्या? म्हणजे पुस्तकाच्या 1000 प्रती आहेत. त्याने केवढ्याला विकल्या? कितीला विकल्या? 6000 रुपीज है ना. कितीला विकल्या त्यानं? 6000 रुपयामध्ये त्या विकल्या का? हो, विकल्या. आता तुम्हाला काय काय कळतं मला सांगा. नाही कळलं तर मला विचारायचं बरं का, म्हणजे आपण पुन्हा त्याच्यावर चर्चा करणार असतो. हां, आता बघा, 1000 प्रती त्यानं 6000 रुपयामध्ये विकल्या, तर त्याला फायदा किती झाला, म्हणजे नफा किती झाला? 900 रुपयाचा नफा झाला. किती रुपयाचा नफा झाला? 900 रुपयाचा नफा झाला. म्हणजे नेमकंच त्याच्यात 1000 पुस्तकांची किंमत किती होती माहीत नाही, काढायची आपल्याला. आणि नंतर विचारलं की प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती, म्हणजे एक पुस्तक केवढ्याला होतं है ना, मूळ किंमत त्याची किती होती बघूया नंतर. अगोदर काढूया की 6000 रुपयातून हे 900 रुपये वजा करा नफ्याचे, म्हणजे मुळात त्याची खरेदी किंमत किती आहे हे आपल्याला कळेल. बघा बरं, 000 000 आणि 60मधनं 9, अर्थातच याचा हातचा द्या, 10मधनं 9 काढा, 1 राहतो, इथे 5 राहिले. आता केवढ्यात त्याला पुस्तकं, त्याच्याकडे जवळचे पुस्तक जे आहे त्याची खरेदी किंमत किती होती? 5100 रुपये. किंवा आपण म्हणू की 1000 ह्या पुस्तकांची, 1000 प्रती असलेल्या पुस्तकांची एकूण मूळ किंमत 5100 रुपये आहे हा ना. तर ही किंमत किती पुस्तकांची आहे? 1000 प्रतींची आहे. 1000 प्रतींची. आता मला सांगा, जर 1000 पुस्तके 5100 रुपयाला त्यांची मूळ किंमत असेल, तर एका प्रतीची किंमत किती होईल काढायची आहे. तर बघा, एक प्रत मूळ किंमत. हा बोला. नवोदयमध्ये प्रश्न आलता ना एकदा? हो, पण यासारखाच होता है ना. एक प्रत मूळ किंमत किती असेल? आपलं झालेलं आहे हे नवोदयला, आठवत असेल तुम्हाला. 5100 डिवायडेड बाय 1000. 5100 रुपयाला 1000 पुस्तकांनी म्हणजे त्या प्रतींनी जर भागलं तर एक पुस्तक केवढ्याला हे कळेल आपल्याला. मग काय करायचं? हा कटला, हा शून्य कटला, ठीक आहे ना. 2 1 1 शून्य काढून टाकला, काय राहतो इकडे पुन्हा? 510 छेदामध्ये किती राहतात? 100. मग मला सांगा, आपण मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की 10च्या पटीतील छेदस्थानी संख्या असतील तर त्याच्यावर जेवढे शून्य असतील तेवढाच वरी पॉईंट द्यायचा आणि ते झालं त्याचं उत्तर. बघा, 510 आहे की नाही, इथं बरोबरचं चिन्ह घ्या आणि 510 जशाच तशी घ्या. आणि 1 2 किती झिरो आहेत? 2 झिरो आहेत, म्हणून 2 स्थळासाठी पॉईंट द्या. काय उत्तर आलं? काय उत्तर येतं ते? 5 रुपये 10 पैसे. काय उत्तर आलं? हा, एक पुस्तक 5.10 ला विकलं. 5 रुपये 10 पैशाला त्याची मूळ किंमत आहे त्या पुस्तकाची. विकलेलं नाही. त्यांनी काय म्हटलेलं आहे, जर का समजा 1000 पुस्तकं 6000 रुपयात विकले आणि त्याच्यावर 900 रुपये त्या हो, पण सांगतोय सहज समजावून तुम्हाला की मग त्याच्यावर 900 रुपयाचा फायदा झाला या 6000मध्ये. मग आपण काय केलं, हा नफा जो आहे 900 रुपये तो बाजूला काढला आणि मग कळालं आपल्याला की मूळ पुस्तकांची किंमत किती असायची? 5100 रुपये. ह्या 100,000 पुस्तकांची किंमत 5100 असायची. मग एका पुस्तकाची किंमत तुम्हाला विचारली, प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत सांगा. मग प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती असेल? तर आपण ह्या पैशाला ह्या प्रतींनी भागाकारामध्ये घेतलं आणि मग आपलं जे उत्तर आलं ते 5.10 रुपये. म्हणजेच एका पुस्तकाची किंमत किती आहे? मग एक प्रत केवढ्याला आहे? एक प्रत
5.10 है ना. 5.10 रुपयाला एक प्रत आहे. हे झालं आपलं उत्तर. इथे आपण झालं आपलं डन झालं एवढं उत्तर. चला घ्या लिहून. आलं का बरोबर? हो सर, डी आहे. घ्या मग लिहून घ्या. थांबा सर, लिहायलो. बघा, एक वस्तू केवढ्याला घेतली त्यानं, सॉरी, एक वस्तू केवढ्याला विकली त्यानं, 540 रुपयाला विकली. मग बघा, 540. विक्री कितीला झाली? 540 रुपये. 540 रुपयाला विकलं. एक वस्तू विकून टाकली 540 रुपयाला. फायदा कितीचा झाला? म्हणजेच नफा. हां, नफा कितीचा झाला? 90 रुपयाचा. विक्री किमतीतून वजा करा नफा किंमत. नफा आहे 90 रुपये, हा ना. ही विक्री किमतीतून वजा करायची असते. म्हणजेच 540 रुपये वजा 90 रुपये. कशामुळे करायचे वजा आपल्याला? कारण तुम्हाला प्रश्नच विचारला आहे, खरेदी किंमत कितीची आहे. जर एखादी वस्तू 540 रुपयाला विकल्या जाते तर ती नेमकी केवढ्याला घेतलेली असेल. पण तेव्हाच समजेल की जर त्याला फायदा कितीचा झाला आहे. फायदा हा त्याच्यातून कमी करून टाकायचा. राहिलेला भाग जो असतो तो म्हणजे त्याची मूळ किंमत किंवा खरेदी किंमत. बघा बरं, 540 वजा 90 करा. 0 0 0 राहतात. 4तनं 9 जात नाहीत. त्याचा हातचा द्यायचा तर 14 राहतात. आणि मग 14मधनं 9 काढा. किती राहतात? 9, 10, 11, 12, 13, 14. किती राहतात? 5. 9 5 14. मग 5चा हातचा इकडे दिल्यामुळे इथे किती राहिले? 4. मग 4 हा जशास तसे खाली आले. किती रुपये? 450 रुपये. मग 450 रुपये काय आहे? खरेदी किंमत. 450 काय आहे? खरेदी किंमत. झालं, आपलं उत्तर मिळालं. खरेदी किंमत किती रुपये आहे विचारलंय आपल्याला. एक वस्तू 540 रुपयाला विकून टाकली आणि त्याच्यावर 90 रुपयाचा फायदा झाला. मग त्या 540मधून 90 रुपये झालेला फायदा काढून टाका. तुमची मूळ किंमत किती होती कळते तुम्हाला? 450 रुपये. आलं का उत्तर? ऑप्शन किती बघा, ऑप्शन नंबर किती आहे? हां, ठीक आहे. तुम्ही लिहित असताना मी थोडक्यात माहिती देतो. एक शर्ट 400 रुपयाला विकला आणि 3/8 पट नफा झाला. म्हणजेच 400 रुपये गुणाकारामध्ये 3/8. 8 1 8, 8 5 40. एक शून्य राहतो तो 5 वर देऊन टाकला, 50 झाले. 50 गुणाकारात 3 शिल्लक राहिले. 5 त्रिक 15 म्हणजे 150 रुपये नफा झाला. राईट. जर समजा 150 रुपये 400 रुपयावर नफा होतो तर खरेदी किंमत किती असेल? तर विक्री किंमत वजा नफा. म्हणजेच 400 रुपयातून 150 वजा करा, 250 रुपये शिल्लक राहतात. म्हणजेच तुम्हाला ते शर्ट 250 रुपयाला पडलेलं आहे. हे झालं खरेदी किंमत. 30% नफा घेऊन विकली. हां, 1 मिनिट. आता 1 मिनिट पहा. 1000 रुपयाची वस्तू आहे, ठीक आहे ना. 1000 रुपये त्याची किंमत आहे. ती 30% नफा घेऊन विकली, है ना. किती टक्के नफा घेऊन विकली? 30% नफा घेऊन विकली. तर काय करायचं आहे? तर काय विचारलंय पुढे? विकली तर नफा किती? हां, तर नफा बरोबर किती? आता ॲक्च्युली आपल्याला नफा दिलेला आहे 30%. पण 1000 रुपयाचे 30% म्हणजेच किती हे काढायचं आहे. बघा, 1000 रुपयाचे 30%. 1000 रुपयाचे 30% म्हणजे किती? असं त्याला मांडणी करायची. 1000 रुपयाचे 30% म्हणजे किती? म्हणजे हे पहा, असं म्हणजे किती? हे प्रश्नार्थक चिन्ह. आता बघूया. हे 2, हा एक शून्य काटा, हा एक काटा. मग हा एक काटा तर हा पण काटून टाका. खाली काय शिल्लक राहिला? काहीच नाही, भोपळा. वरी काय शिल्लक राहिलेला आहे? बघा, काय शिल्लक राहतं?
100 आणि 3 एवढा शिल्लक राहिला. ठीक आहे, पहा बरं. 100 इंटू 3 किती होतो? 3 1 3 आणि 2 झिरो देऊन टाका. 300 रुपीज म्हणजे 300 रुपये. बरोबर आहे का? मग नफा किती आहे? 300 रुपये. 1000 रुपयाची वस्तू 30% नफ्याने विकली म्हणजेच नफा किती? तर नफा होतो 1000 गुणाकारामध्ये 30 भागाकारामध्ये 100, तर 100 गुणाकारामध्ये 3 म्हणजेच 300 रुपये. इथे आपण आता थांबणार आहोत.